चेहऱ्यानं रती. भगवान शंकर म्हणाले, रती आजपासून तुझा पती बिना शरीराचा असेल, पण द्वापार युगात कृष्णपुत्र मदन या रूपात तुझा पती तुला प्राप्त होईल. रती निघून गेली. भगवान शंकराने कामाला जाळल्यामुळे जटा विखुरलेल्या, सर्व देवता लाईनमध्ये उभे. भगवान महादेव जी विचारतायत, अरे कतार में देवता खड़े क्यों? बोले उदासीनता छय, स्वर्ग में किसी की शादी बनती नहीं, बाराती बनने का मौका मिलता नहीं, नाचने कूदने को मिलता नहीं. महादेव जी हंसले. अरे बोले मुझे रामभद्र जी की आज्ञा है, करके विवाह करूंगा. आनंद झाला सर्वांना. वेळ कमी आहे म्हणून नवरदेवाला सजवायचा कार्यक्रम. आता नवरदेवाला कोणीच नाही. बाकीचे देवता आपल्या आपल्या कपड्याला कांजी करत होते. महादेवाकडे लक्षच नाही. ज्याचं लग्न आहे त्याच्याकडे लक्ष नाही कोणाचं. शृंगी म्हणाले, मालक लग्न तुमचं आहे का यांचं? माझं आहे. हे कसे कडक कपडे घालून आले आणि तुमच्या अंगावर काहीच नाही. तुम्ही आहे ना? आम्ही करा तयारी. शिवई शंभुगण करई शिंगारा. एक शिवगण पळत पळत गेला, मोठा साप आणला, करकचून जटेला बांधला. एकानं दुसरा साप आणला, गळ्यात घालून दिला. एकानं दोन छोटे साप आणले, ब्रेसलेट सारखे मनगटात बांधून दिले. एकानं हातात त्रिशूळ दिला. एकानं बैल आणून उभा केला. एकानं सर्वांगाला भस्म लावून दिलं. आणि काहीने एक विनंती केली, मालक काय नाही, रागावू नका बाबा, तुम्ही गरम स्वभावाचे आहे, लग्न तुमचं आहे. आम्ही म्हणत नाही तुम्हाला संगमनेरला जाऊन सफारी शिवा, फक्त लंगोटी तरी लावा. मैं वैसा ठीक दिगंबर दुनिया जानती है. दिगंबर शब्दाचा अर्थ काय होतो? दिक अंबर यस्य सहा इथे दिगंबरः. दिक म्हणजे दिशा, अंबर म्हणजे वस्त्र. दिशा हेच आहे वस्त्र ज्याचे, असा जो तो, त्याचं नाव आहे दिगंबर. दिगंबर नाही काही करा पण टिकेल याची शाश्वती नाही. शेवटचं मंगलाष्टक होईपर्यंत लंगोटी टिकली बस झालं. आम्हाला दुसरं काय करावं लागतं? एकदा केला होता प्रयत्न, ते काय झालं हे नीट ऐका. भगवान शंकराकडे पार्वती आईला मोबाईल आला लक्ष्मीचा. आम्ही उद्या कांदा पोहे खायला सकाळी 8:30ला येणार आहोत दोघंही, विष्णू लक्ष्मी. पार्वती आई म्हणले, अहो मोबाईल आलता लक्ष्मीचा, उद्या येणार आहे 8:30ला आपल्याकडे नाश्त्याला. मग काय मटेरियल आणणार नाही, सगळे घरात आहे. मग म्हणते काय तू? अहो तिचं लक्ष्मी येणार आहे सोबत. मी म्हणत नाही तुम्हाला, पण लंगोटी तरी लावावं. काय म्हणल ती? लंगोटी कशी लावणार? करगोटा नको का? ते सगळे करते मी, फक्त होकार द्या. पण टिकेल याची गॅरंटी नाही. कांदा पोहे खाऊन जाईपर्यंत टिकली बस, मला काय घेणं आहे? मोठा साप घेतला पार्वती आईनं, त्याचा करगोटा केला आणि एक फडक घेतन लावली लंगोटी. आणि शंकरराव पार्वती स्वागताला उभे कैलासात. कोणाच्या? विष्णू लक्ष्मीच्या. आणि विष्णू लक्ष्मी आले, विष्णू भाऊ, पण बुलेटवर आले. पितांबर सेला कैचा गगनी झळकला, गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला. बस झालं कामापुरतं. गरुडावर बसून आले भगवान विष्णू लक्ष्मी. सामोरा गेले महादेवरावनं पार्वती. करगोट्याचं लक्ष गरुडाकडे गेलं. पुढचं कळलं वाटते तुम्हाला. करगोट्यानं विचार केला, हे तर गरुड आहे, मालकाला अर्ज कराव, चष्मा लावून अर्ज वाचल, मनातील तर मंजूर करल, तोपर्यंत ठेवते काय गरुड आपल्याला? एकच उपाय आहे बाबा, मालकाला माहिती न करता निघून जाणे. गेला करगोटा, पडली लंगोटीन. पाहता काय पार्वते, तुला आधीच सांगितलं होतं हे टिकणार नाही. तसे हे शिवगण म्हणाले, नवरदेव तुम्ही आहे,
हो नाही करता करता वाघाचं कातडं कुंडाळायची परवानगी दिली. जगाच्या पाठीवरचा पहिला आणि शेवटचा विचित्र नवरदेव म्हणजे महादेव. बाकीचे नवरदेव घोड्यावर बसतात, हे बैलावर. बाकीच्यांच्या हातात तलवारी, यांच्या हातात त्रिशूळ. बाकीच्यांच्या गळ्यात लॉकेट, यांच्या गळ्यात साप. बाकीचे लावतात हळद, यांनी लावलं भस्म. या 4 गोष्टीचा 4च मिनिटात विचार करू, बरोबर करू. वेळेच्या पुढेही जाणार नाही आणि उशिराही सुरू होणार नाही. 7 ते 10 मी मगाशी दिलीपरावला बोललो,